लोकसभेच्या विजयानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा, अक्कलकोट आणि त्याच सोबत मोहोळ तालुक्यामध्ये दुष्काळ पूर्णपणे नष्ट करण्यासाठी एक मोठा असा विडा उचललेला आहे। आज त्या संदर्भात पत्रकार परिषद झाली। आपण सध्या इथं डोंगरगाव मध्ये आहोत, मंगळवेढा तालुक्यामध्ये। इथं कामाची सुरुवात झाली, पण काय नेमकं काम आहे ते जाणून घेऊया। मॅडम, नेमकं काय सांगाल? माझ्या वचननाम्यामध्ये पहिलं वचन होतं दुष्काळमुक्त सोलापूर करायचं, आणि वचनपूर्तीच्या दिशेत आज हे पहिलं पाऊल आम्ही घेत आहोत। माझ्या सोबत सगळे गावकरी आहेत। आज डोंगरगाव, आजूबाजूला लगत 4 गाव असतील, खोमनाळ असेल, हिवरगाव असेल, हाजापूर असेल, ह्या सगळ्या गावाची लोक इथे आहेत आणि आज इथे आपण कामाची सुरुवात करत आहोत। ही जी संस्था आहे EFI ह्यांच्या सोबत आज आपण हे काम सुरू केलंय। जेवढी प्रत्येक गावामध्ये साठवण क्षमता असते, जेवढे तळे आहेत, तळं आहेत किंवा विहिरी आहेत, ते सगळे रिचार्ज करण्याचं, तिथे पुनश्च त्याच्यामध्ये पाणी आणायचं काम, पाणी आल्यावर ते साठवण्याचं काम, 12 माह ह्या सगळ्या गावांना पाणी मिळेल असं नियोजन हे करत आहेत। येणाऱ्या पावसाळ्याच्या आधी तुम्हाला हे काम पूर्ण झालेलं दिसेल। 120 दिवसात काम पूर्ण होतं आणि ह्या पावसाळ्यात तुम्हाला इथे एक चमत्कार घडलेला दिसणार आहे। सरकारचा काही पैसा न घेता, हे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून लोकांकडून पण काही न घेता, ही पूर्ण संस्था लोकांच्या सहकार्याने हे काम करणार आहे। आणि पहिल्या टप्प्यात आपण 5 गावं आणि 10 गावांमध्ये 5 गावांमध्ये तळं, लेक आणि 10 गावांमध्ये विहिरीचं खोदकाम आपण करत आहोत। आणि जिथे विहिरी आहेत त्या रिचार्ज करण्याचं काम आपण करतो। एवढं मोठं काम पहिल्या वर्षात, आणि दुसऱ्या टप्प्यात अजून वाढणार। हे 5 चे अजून 5 येणार, अजून 7 येणार, 10 विहिरीच्या अजून 20 विहिरी येतील। तर असं एकंदरीत प्लॅनिंग आहे की 5 वर्षाच्या अखेरला पूर्ण सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा कव्हर झाला। आता जेव्हा आपण गावकऱ्यांशी जेव्हा आम्ही संवाद साधला, तेव्हा असं लक्षात आलं की आजपर्यंत असं कधी झालं नाहीये। आणि आता जे सोलापूर जिल्ह्याला जो दुष्काळाचा जे शाप बसलेला आहे किंवा जी शिक्का बसलाय, त्याच्यातून आपण दूर होण्यासाठी प्रयत्न करतोय। नेमकी काय भावना वाटते एक लोकप्रतिनिधी म्हणून? काम करणं माझा पिंड आहे, आणि कामात काय महत्व असतो, कामामुळेच इलेक्शन जिंकले जातात, कामामुळेच लोकांचा विश्वास आपल्यामध्ये असतो। आणि लोकांना दिलेलं वचन जर आपण त्याची पूर्ती करू शकत नाही, त्याची पूर्तता करू शकत नाही, तर आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या समोर येण्याचा काही अधिकार नाही आहे। कामं करणं हेच हा माझा उद्दिष्ट आहे। त्यांनी ज्या अपेक्षेने मला मतदान केलेलं, त्यांचं एकही मत मी वाया जाऊ देणार नाही, हा मी शब्द दिलेला त्यांना। आणि म्हणून काम करणं, त्याच्यामधलं सर्वात महत्वाचं काम आहे ह्या 24 गावांना पाणी देणं। ह्याच्या मी फक्त कागदोपत्री ठेवत नाही, पण अस्तित्वात उतरवून दाखवण्याचा प्रयत्न मी नेहमी करत असते। आणि आज तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा दिवस आपल्याला बघायला मिळेल। एकच महत्व, तुम्ही जिल्हाधिकारी सुद्धा याला NOC दिल्याचं कळते काय? 100% सगळे प्रशासकीय मान्यता असतील, NOC असतील, सगळ्या प्राप्त होऊनच आम्ही कामाची सुरुवात केली। त्याबद्दल पण मी म्हणजे कोणतीही हे करत नाही, त्याबद्दल पण मी दक्ष आहे। आणि कोणीही यामध्ये अडथळा निर्माण करू नये, कारण का हे मोठं काम आहे, लोकांचं काम आहे। माणुसकीच्या नात्याने सगळ्यांनी सहकार्य करावं, कारण का फायदा शेवटी ग्रामस्थांचा आहे। यशवंत ज्ञानोबा आकडे, माजी सरपंच डोंगरगाव। ही ताईने जे मनावर घेऊन काम केलं, हे तलावाचं लय मोठं, आणि 4 गावचा पाणी पुरवठा हे तलावात, आणि त्यांनी निर्णय घेतलेला एकदम चांगला आहे। आणि त्यांनी जे काम घेतले, तळमळीने घेतले डोंगरगावचं, आणि त्यांचं करेल तेवढं अभिनंदन आहे। थोडा आहे त्याचा अभिनंदन करेल तेवढं, हीच एवढं बोलतो माझ्या भाषेत। मी ॲडव्होकेट पवार, डोंगरगाव गावात आज पहिल्यांदा प्रणिताईंनी स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं तलावाचं खोलीकरण आणि तलाव स्वच्छ करणे, पाण्याचा साठा वाढवणे हे काम सुरू केलंय। मंगळवेढ्याच्या 24 गावच्या पाण्याचा प्रश्न गेली 25 वर्ष, तेल दोंडा असू द्या, 40 दोंडा, उजनीतनं पाणी आणणं, हे सगळं झालेलं आहे। कुणीही प्रत्यक्षामध्ये हा प्रश्न सोडवला नाही। आज मला अभिनंदन करावं वाटतं प्रणिताईंचं, खासदारांचं, की गेल्या 25 पासूनचा प्रलंबित असलेल्या प्रश्नाची सुरुवात केवळ 5-7 महिने त्या निवडून आल्यानंतर शासकीय मदत मिळणार नाही हे गृहीत धरून इतर स्वयंसेवी संस्थांना तयार करून या ठिकाणी काम केले। हे तलाव 322 एकरापेक्षा जास्त क्षेत्रावर आहे। पाण्याचा साठा इथं कमी आहे, मला वाटतं 1.5 MCFT पाणी इथं थांबत असेल, त्याच्यात चौपट पाणी या ठिकाणी थांबणार आहे। 4 गावात सुजलाम सुफलाम होणार आहेत।
या 5 वर्षामध्ये ताईंनी सांगितलं मगाशी पत्रकार परिषदेमध्ये आता 4-5 ठिकाणी तलावाचं नूतनीकरण करायचं आहे, 10 गावामध्ये विहिरी द्यायच्या आहेत. टप्प्याटप्प्याने ही कामं वाढत जातील आणि माझी खात्री आहे, मी या केरळच्या संस्था चालकाशी बोललो, ते उदार अंतकरणाची संस्था आहे, ते आणखी आम्ही आत्ता जे आम्ही बोलतोय त्यापेक्षा जादा पद्धतीने ते आणखी गावं घेतील आणि या 24 गावचा पाणी प्रश्न सोडवला जाईल याची मला खात्री वाटते. त्याबद्दल मंगळवेढा तालुक्याच्या वतीनं विशेष करून 24 गावच्या पाण्याच्या प्रश्नाच्या संबंधित अडचणीत असलेल्या शेतकऱ्याच्या वतीनं मी ताईंचं अभिनंदन करतो. माझं नाव मधुकर मोरे आणि खासदार प्रणिती शिंदे निवडून आल्यापासून त्यांनी गट तट राजकारण न सोडता यांनी जी आता हे पाणी घेतलेलं आहे आणि आमच्यात गेल्या 2-3 वर्षाखाली पाणी फाउंडेशनचं काम केलं होतं, त्यात त्यांनी भरपूर साथ देऊन पैसे आमच्या गावाला दिलेत वर्ग शिंदे साहेबांनी आणि त्याच्याबद्दल काम चांगलं आहे. ह्यांनी होता होईल तेवढं चांगल्या पद्धतीचं काम करतील अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यांनी एवढं बोलून माझं 2 शब्द